चिखले आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आपण पाहतोय शिवसाई पोंजे हा संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचंय. यंगस्टार 11 चिखले संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः त्यांना क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आहे आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांच्या टीमचं सुद्धा आपण स्वागत करूया. आणि आमचे ऑफिशियल स्कोरर आपण पाहतोय प्रणेश पाटील यांना खूप चांगलं योगदान त्यांचं सुद्धा या स्पर्धेला लाभले आणि खरं तर प्रत्येक चेंडूची माहिती आमच्यापर्यंत पोचवतात आणि ती माहिती खरं तर आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो. समालोचकांच्या खरं तर पाठीचा खाना ज्याला म्हटलं जातं. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. शिवसाई पोंजे विपक्ष यंगस्टार 11 चिखले. आणि खरं तर सुपर शिवसाई पोंजे आणि यंगस्टार 11 चिखले एकेकी सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले आणि इथून जो संघ जिंकेल तो सुपर 10 मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ जिंकेल त्याला आयोजकांच्या माध्यमातून खरं तर कळवण्यात येईल सोमवारी किती वाजता तुम्ही हजर राहायचं. ही सुद्धा वेळ तुम्हाला सांगितली जाईल. धन्यवाद. जावे मैदानामध्ये जिथे बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे शिवसाई पोंजे संघाला 2 सलामीवीर राजेश चव्हाण आणि मंदार कडव. गोलेच्या मार्कवर श्रीनाथचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. थोडा गतीमध्ये परिवर्तन केलं त्या ठिकाणी हलक्या हातानं फक्त डिफेन्स केलं चेंडूला आणि डॉट चेंडूची सांगता. म्हणजे दोन्ही संघांचा आपण विचार जर केला जय पाटील तर खरं तर दोन्ही संघ एकेकी सामना जिंकून आलेत आणि आता मात्र सुपर 10 मध्ये जाण्यासाठी चाललेली ही लढाई आपण पाहतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आडव्या बॅट ऑन साईडला बॅटचा तडाखा आता थांबणार नाहीये आणि चेंडू जातो वायडिश लॉंगांच्या डोक्यावरतून दिमागदार षटका. तर जगामध्ये एकच फलंदाज होता तो षटकार चौकाराने आपल्या डावाची सुरुवात करायचा. हाही फटका क्लासिकल स्ट्रोक. मागच्या चेंडूवर ताकद पाहिली आणि या चेंडूवर नजाकत पाहायला मिळाली. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बदलेल याचा काही नेम नाही आहे आणि आता मैदानामध्ये फलंदाज खेळतोय एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आणि आता 10 खेळाडू खरं तर त्याला बाद करण्यासाठी मैदानामध्ये तैनात आहेत. म्हणजे हे फील्ड रचना आपण जर पाहिले पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना आपली दहशत निर्माण केली आहे. एक मनोवैज्ञानिक दबाव निर्माण केलाय गोलंदाजावर श्रीनाथ या गोलंदाजावर. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी कशी करायची याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय फलंदाज राजेशला आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग आक्रमण केलंय त्यानं. आता गोलंदाजचे मनसुबे पूर्णपणे उद्ध्वस्त केलेत. स्टेप आउट केलाय. चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेरच्या बाजूने वळतोय. म्हणजे लेफ्ट आर्म गोलंदाज ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत असतो त्याचा एक वेगळा अँगल बनत असतो आणि त्या अँगलचा पूर्णपणे वापर करत असताना गोलंदाज. आणि आता कमबॅक केलंय गोलंदाजानं. खरं तर 2 चेंडू डॉट 2 चेंडूवर मोठे फटके सुद्धा पाहायला मिळाले. म्हणजे 2 चेंडू फलंदाजाचे होते तर 2 चेंडू गोलंदाजी करणाऱ्या संघाचे होते. आडव्या बॅटनं ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंग लेग क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस अखेर चेंडूचा होतोय विजय आणि चेंडू जातोय सीमा पार
दणदणीत चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळाला मागच्या चेंडूवर. हो, वेट अँड वॉच जरूर केला होता. आता फुटवरचा वापर दाखवला होता. पंचांचा इशारा आला की हा षटक समाप्तीचा. आणि पहिलं षटक इथून खरं तर समाप्त झालंय श्रीनाथचं. आणि पहिल्या षटकाचा आपण विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये बिनगडी बाद असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पोइंजे संघाच्या 14 या धावसंख्येवर. अप्रतिम गीत. खरं तर हे गीत आपण पाहिलं. चांबो यंदा कर्तव्याव आहेत. यंदा कर्तव्याव आहेत आणि पुढच्या वर्षी नक्कीच जोड्यानं आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना शुभेच्छा देऊया. आणि खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय चिखले संघ. खरं तर क्षेत्र तुम्ही कुठलंही निवडा, प्रयत्न जर तुमचे प्रामाणिक असतील तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाही. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगानं तुम्हाला वेडे म्हटले तरीही चालेल, कारण वेडीच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात. असं काही मैदानाच्या आतमध्ये आपण हा चेंडू डॉट पाहिला. गोलंदाज सूरज पाटीलला आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन आलाय. तिसऱ्या बांधाची मागणी जरूर केली आहे. गोलंदाजच्या शैलीवर तिथून फलंदाजांना आक्षेप घेतला गेलाय. हो, फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटनं गॅपमध्ये जाईल का? क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचला होता, पण या नशिबाची साथ लाभली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि इथून 4 धावा मिळतील, कारण अशा धावा तुम्हाला वाचवणं खूप गरजेचं असं. आणि आता गोलंदाजावर मनोवैज्ञानिक दबाव तंत्राचा वापर केलाय फलंदाजानं. 4 धावा आल्या राजेश चव्हाणच्या बॅटमधून. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18च्या घरामध्ये. आणि जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा क्षेत्ररक्षकांना साथ लाभणं खूप गरजेची गोष्ट असते. आणि ते क्षेत्ररक्षणाचं साथ लाभलं नाही आहे या ठिकाणी चिखले संघाच्या. आणि 4 धावा मिळाल्या. आणि या 4 धावेच्या मदतीने 18 या धावसंख्येत जाऊन पोहोचला आहे धावफलक. 18 धावा चांगली सुरुवात, दर्जेदार सुरुवात करून देत असताना दोन्ही फलंदाज आक्रमक बनलेत आणि एक पार्टनरशिप बनली आहे मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पंचांनी दर्शवले की हा चेंडू खराब आहे. एक अतिरिक्त धाव इथून खर्च केली जाईल गोलंदाजच्या सूरजच्या माध्यमातून. आणि अतिरिक्त धावांचा आपण विचार केला तर 5 अतिरिक्त धावा खर्च केल्या आत्तापर्यंत. एक चौकार आपण पाहिला होता वायडिश लॉंगॉनला, तो सुद्धा क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन गेला होता. आणि त्या 4 धावा नशिबाच्या मिळाल्या होत्या पोइंजे संघाला. आणि या धावा तुम्हाला खरं तर रोखाव्या लागतील. असं म्हणतात की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो, आणि त्या धावा तुम्हाला मैदानामध्ये वाचवाव्या लागतील. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलंय गोलंदाजानं, कमबॅक केलंय. हा चेंडू डॉट पडेल. आणि हा डॉट चेंडू म्हटला की फलंदाजावर प्रेशर नेहमी येत असताना आपण पाहतोय. कारण क्रिकेट असा खेळ आहे, कधी रंग बदलतो खेळ. कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिली होती फलंदाजांना सुद्धा पुलटॉस चेंडू फायदा उचलू शकला नाही आहे. टायमिंग झालं नाही आहे त्या ठिकाणी. थोडं फॉम्बलिंग पाहायला मिळाली. 2 धावा सहज आणि 3ऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झालाय. आणि इथे काय घडतंय, साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकांची चिखले संघाच्या. आणि या चेंडूवर मिळतील एकूण 3 धावा. आणि या 3 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. खरं तर पोइंजे संघाची ही जमेची बाजू असेल, कारण सलामीवीरांचं काम पाहण्यासाठी दोन्ही फलंदाज अजूनही मैदानामध्ये तळ टोकून उभे आहेत. आणि एकूण 22 धावांची ही पार्टनरशिप. खरं तर एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल, एखादा विकेट घ्यावा लागेल. हो हो हो, व्हॉट अ शॉट. जसा बॅटवर चेंडू आला, चेंडू सरळ निघून गेला मिडविकेटच्या डोक्यावरून. सीमा पार दर्जेदार षटकार.
न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि राजेश चव्हाण सांगतात मला याच्या आतमध्ये की आता या गोलंदाजांचा मी घामटा काढणार. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि एक सिंगल धाव त्या ठिकाणी आली आहे. आणि या सिंगल धावेच्या मदतीनं 29 धावा धावपालकावर. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 2 षटकं इथून समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवसाई पोंजे संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद असताना 29 या धावसंख्येवर. क्या बात आहे. अप्रतिम गीत आपण ऐकलं. खरं तर जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गीत आपण ऐकलं. खरं तर छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये बघा एकही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही आहे. त्याचं कारण मुख्य असं आहे, शेतकऱ्यांना बियाणं दिलं, नांगर दिलं, बैल दिलं आणि शेतीसुद्धा शिवरायांनी दिली. म्हणजे त्याचं मनोबल वाढवलं. आणि आज काय घडतं बघा या जगामध्ये, बियाणावर टॅक्स, खतावर टॅक्स, सर्व गोष्टीवर टॅक्स. मग शेतकरी आत्महत्या करेल नाही तर काय करेल. आणि त्याच्यामध्ये 7 महिने पडणारा पाऊस, मग शेतकरी आत्महत्या करेल नाही तर काय. हे दुर्दैव आहे आपलं. आणि नखापासून केसापर्यंत खरं तर टॅक्स लावला जातोय. आणि खरं तर मिडल क्लास जे लोक आहेत नोकरीपेशा ते पूर्णपणे भरले जातात आणि श्रीमंत पूर्णपणे श्रीमंत झालेत. शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. त्या ठिकाणी एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अखेरता पंचांचा इशारा वाईड बॉलचा, म्हणजे 1+1 अशा 2 धाव मिळतील. आई गावदेवी मोफे आणि जिकेसी धुंद्रे संघ बघा इनिंग संपण्याच्या आत आपण टॉस बॉक्समध्ये हजर असायला पाहिजे. आई गावदेवी मोफे संघ आणि जिकेसी धुंद्रे संघ या दोन्ही संघांना आम्ही पुकार करतोय की आपण इनिंग संपण्याच्या आत 4 षटकांचा सामना आहे. इनिंग संपण्याच्या आत तुमचे दोन्ही संघनायक आम्हाला इथे उपस्थित पाहिजेत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रीतम आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू आपण पाहिलाय. फलंदाजाला असं वाटलं की हा चेंडू वाईट घोषित करतील पंच, पण तसं झालं नाही आहे. एक्झॅक्ट पंचानं लाईन लेंथ पाहिली आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते त्या ठिकाणी. आणि खरं तर गोलंदाज प्रीतमला आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी. शपल झाले. फलंदाज यष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त गेलेत. आहे टिओ मिस. फलंदाज होईल बाद. धक्का लागेल पहिला शिवसाई पोंजे टीमला. करणाऱ्या संघानं जबरदस्त प्रयत्न दाखवले. खरं तर रोहित पटेल यांच्या डीपीच्या खाली बघा एक वाक्य नेहमी असतं त्यांचं, मैदानामध्ये हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीही जिंकू शकत नाही आहे. आणि जिंकण्याची ही उर्मी तुमच्यामध्ये असली पाहिजे. मी मगाशीच म्हटलं होतं, क्षेत्र कुठलंही निवडा, प्रयत्न तुमचे प्रामाणिक असायला पाहिजेत आणि कष्ट तुम्हाला प्रामाणिक करावे लागतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आडव्या बॅटनं ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एका टप्प्यानं खरं तर त्या ठिकाणी चेंडू उचलला जाईल, तोपर्यंत फक्त धाव मिळेल. सिंगल धाव आली आहे. आणि आता नवीन फलंदाज सुनील मतेला आपण पाहतोय आणि राजेश चव्हाणला त्याला साथ द्यावी लागेल, कारण जी पार्टनरशिप आपण पाहिली होती 31 धावांची ती तोडण्यात यशस्वी ठरला होता प्रीतम हा गोलंदाज. 1 धावेनं संघ जाऊन पोहोचला 32 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 15. आणि जसं प्रीतम गोलंदाजी मार्कवर आला त्यानं धक्का दिला होता पोंजे संघाला एक फलंदाज बाद करून. राऊंड ऑफ विकेटनं गोलंदाजी पंचांकडे अपील सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झालाय. पंच अगदी तटस्थ असेल. रोहित बॅट कट आहे का?
येस लेग बाईज. आणि विशाल यांना आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेत आणि रोहित पाटील यांना आपण पाहतोय या स्पर्धेचे दमदार आयोजक. आता पंच आमचे लंचसाठी गेलेत आणि आमचे पाजीसुद्धा लंच ब्रेक घेतला आहे त्यांना. आई गावदेवी मोपे आणि जिकेसी दोंदरे संघ आपण टॉससाठी लगेच संपर्क करा. इनिंग संपण्याच्या आत तुमची उपस्थिती अनिवार्य राहील. ग्लान्स केलाय चेंडूला. ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीपमध्ये प्रोटेक्शन चेंडूला आहे. तितक्याच वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि त्या ठिकाणी एक सिंगल धाव आल्या. सुनील मते याचं खरं तर कौतुक करावं लागेल, कारण दुसऱ्या बाजूला राजेश चांगली फलंदाजी करतोय, त्याला साथ देण्याचं काम करतोय, सिंगल डबलला प्राधान्य देतोय. ते 34 धावबालकर आपल्याला पाहायला मिळतील. एक फलंदाज बाद झालाय. खरं तर शिवसाहेब पोंजे संघ एक स्ट्रॉंग लाईनअप बॅटिंगचा संघ म्हणून ओळखला जातोय. काही पे निगाय काही पे निशाणा यष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केलेत. क्लीन बोल्ड केलंय फलंदाजाला. आणि ज्या फलंदाजी खरं तर आपण चर्चा करतो राजेश चव्हाण जो पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमक बनला होता, त्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर दाखल करण्याचं काम केलंय प्रीतम पाटीलनं. आणि त्या जबाबदारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. एकूण 2 फलंदाज इथून बाद झाले. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे शिवसाहेब पोंजे संघाची 34. प्रीतम पाटील चांगली गोलंदाजी करतोय. 2 विकेट त्याच्या नावावर आपण पाहिल्या. या ठिकाणी चांगली गोलंदाजी भेदकता दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवर सर्वेश याला आपण पाहू शकाल. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या प्रीतम पाटीलनं. खरं तर भारताचे मिसाइल मॅन डॉक्टर APJ कलाम साहेब नेहमी म्हणायचे हैं, दुनिया की हर चीज़ टूट जाती है ठोकर खाने से, लेकिन कामयाबी ऐसी चीज़ है जो ठोकर खाने के बाद मिलती है. आणि तुम्हाला खरं तर अतोनात प्रयत्न करावे लागतील. मैदान गाजवायचं असेल तर आपली हुकूमत, आपली दहशत निर्माण करावी लागेल. कारण आज जर तुम्ही 0वर बाद झालात तर तुम्हाला नक्की ग्रामीणमध्ये आपण पाहतोय तुम्हाला टाळ्या पडणार नाही आहे. पण आज जर तुम्ही एखादा सामना जिंकून दिला तर तुमच्यासाठी नक्की टाळ्या बरसतील. हे सुद्धा आपण पाहिलंय. कारण प्रत्येक दिवस आपला नसतो हे सुद्धा आपल्याला माहीत असतं. कारण जे आपल्या वाट्याला आले ते स्वीकारणं खूप गरजेची गोष्ट असते. गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फेकलाय. आमंत्रण दिले फलंदाजाला आणि हाय चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड, सीमा पार, धनधणी षटकार. आता मात्र स्वतःवर विश्वास दाखवलाय फलंदाजानं. षटकार ठोकलाय. सुनील मतेला आपण पाहतोय आक्रमक फलंदाज आहे. आमंत्रण खरं तर दिलं होतं सर्वेशनं त्याला फुलटॉस चेंडू देऊन, कारण असे चेंडू नेहमी फलंदाज वाट पाहत असतात. वेट अँड वॉच केला होता. कमबॅक केले सर्वेशनं. आता सुनीलनं शांत बसवण्याचं काम केलंय. षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं, स्वतःवर असलेला विश्वास तुम्हाला दाखवावा लागतोय. कारण असं म्हणतात की दूसरों पे विश्वास दिखाओगे तो ये आपके हार का कारण बनेगा, आणि खुद पे विश्वास रखोगे तो ये आपकी सफलता का कारण बनेगा. हो, सफल झाले होते फलंदाज. नो लुक शॉट आणि चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्राकडून सीमापार चौकार. मात्र आपली जादू दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. सर्वेश्वर आक्रमण करतोय. शेवटचं आणि अंतिम डेथ ओव्हरचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
जिथे आपण जसप्रीत बुमराला पाहतो डेथ ओव्हरच्या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाज. खरं तर पाकिस्तानचा आयुब म्हणतो की बुमरासारख्या गोलंदाजाला मी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकेन. पण तो स्वप्नामध्ये विचार करतोय फक्त, कारण बुमरासारख्या गोलंदाजाला 6 षटकार ठोकणं तू उभ्या आयुष्यामध्ये कधी करू शकणार नाही. एकूण सर्वेशला आपण पाहतोय 4 चेंडू फेकले, 10 धावा खर्च केलेत. जिथे फलंदाज आपण पाहतोय सुनील मतेला आक्रमण करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या निर्णयावर ठाम आहे मी की आता इथून चांगली फलंदाजी करेल, कारण त्यानं साथ दिली होती खरं तर राजेशला. आणि त्यानंतर जसा त्याच्यावर जबाबदारी आली, नवीन बॅट राजेश 5 झाल्यानंतर सुनील मतेने या सामन्याचे सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतले आहेत. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून, एक चेंडू द्या आपण सामन्याला सुरुवात करा आपण. गोलंदाज सर्वेश आता मात्र चौकार खाल्यानंतर कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण सुनील मते मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू फेकले, 10 धावा खर्च केले सर्वेशनं. आउटसाइड ऑफस्टंप करण्याचा प्रयत्न, जास्तच बाहेर जातोय चेंडू आणि पंचांचा इशारा, इट्स वाईड बॉल. आई गावदेवी मोपे आणि जिकेसी धुंद्रे संघ हा शेवटचा आणि अंतिमचा पुकार असेल तुमच्यासाठी. आपण टॉस साठी लगेच या. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना शिवशाही पोंजे संघ आणि यंगस्टार 11 चिखले संघ आपण पाहतोय. जबरदस्त फाईट. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत, पण नकार दिलाय फलंदाजानं. फक्त धामलेले या चेंडूवर एक सिंगल. आणि 4 षटक म्हटले की 24 चेंडू तुमच्या वाट्याला येणार. या 24 चेंडूमध्ये धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. आणि टार्गेट खरं तर किती असेल या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पोंजे संघाचं? आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जर होता, पण त्या ठिकाणी बॅटवर चांगला चेंडू आला नाही आहे. एक सिंगल धांबलेल आणि पहिलं सत्र इथून खरं तर समाप्त झालं. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 47 धावा 2 फलंदाज गमावत असताना शिवसाई पोंजे संघाने जमवलेत. आणि 48 धावांचं खरं तर लक्ष ठेवलं गेलं आहे. कंपल्सरी चेसिंग धावा आहेत चिखले संघाला. या धावा खरं तर इथून चेस कराव्या लागतील. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारे या धावा चेस केल्या जातील. तत्पूर्वी ऐकूया आपण छोटासा ब्रेक घेऊया. डीजे
पाहतोय जो संघ जिंकणार तो सुपर 10 मध्ये दाखल होणारा संघ आपण पाहू शकाल. या सामन्यामध्ये खरं तर आपण पाहिलं तर जय बापदेव क्रिकेट संघ पाली खुर्द आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय हरिभक्त पारायण नामाबुवा पाटील स्मृती चषक व रोमन ट्रॉफी 2026 ही स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आपण विचार जर केला तर प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय 50, तृतीय 25, चतुर्थ 25 आणि पाचवं पण 25,000. 48 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय खरं तर चिखले संघ. हे लक्ष खरं तर आता इथून पार करावं लागेल. 4 षटकांचा सामना असेल. प्रत्येक षटकामध्ये 12ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल कारण कंपल्सरी चेसिंग आहे. पहिला गोलंदाज जिग्नेश, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं होता. क्षेत्ररक्षक पोहोचलाय काय आणि क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी केली चुकी आणि सोपा झेल जमिनीला दान. खरं तर झेल पकडणं गरजेचं होतं. कारण सामना जर जिंकायचा असेल तुम्हाला झेल इथून पकडावा लागेल. झेल सोडणं म्हणजे तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. कारण 2013ला सुद्धा आपण पाहिलं होतं 7 धावावर रोहित शर्माचा सोडलेला झेल आणि रोहित शर्मानं 264 धावा खरं तर ठोकल्या होत्या. हे सुद्धा आपण पाहिलंय. आणि त्या झेलची किंमत खरं तर श्रीलंकाची पूर्ण टीम मोजत होती. आणि अशा प्रकारच्या चुक्या तुम्ही मैदानामध्ये कराल तर कदाचित तुमच्या पराभवाचं कारण सुद्धा असू शकतं. आउटसाइड ऑफ स्टंप वाईट यॉर्करचा प्रयत्न केलाय आणि तोही सक्सेसफुल ठरलाय गोलंदाजाचा. डॉट बॉल आणि इथून प्रेशर आणण्याचं काम करतोय गोलंदाज जिग्नेशला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. 48 धावा क्रिकेटमध्ये सेफ नाही आहेत आणि त्या सहज चेस होताना आपण बऱ्याचदा पाहिलंय. आणि आता मैदानामध्ये दोन्ही संघ आता मात्र हा चेंडू आपण पाहिला हातातून सुटला गोलंदाजाच्या. डेथ चेंडू, मृत चेंडू घोषित केलाय. आणि पुन्हा एकदा आता हा चेंडू फेकावा लागेल. षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज जिग्नेशला आपण पाहतोय. जिथे शिवसाहेब पोंजे संघ गोलंदाजी करतोय दुसऱ्या अंकामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केला, गॅप मध्ये जाईल. बिट विकेट आणि वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. तितकीच पैकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली. आणि एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 3च्या घरामध्ये. फक्त एकच धाव या चेंडूवर मिळाली आहे. पहिल्या चेंडूवर खरं तर 2 धावा आणि त्यानंतर ही 1 धाव म्हणजे 3 धावा. रोहित गायकर आणि कुणाल पाटील ही जोडी आहे, सलामीची जोडी आपण पाहतोय. डावाची सुरुवात 48 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय गोलंदाज जिग्नेश. पुन्हा एकदा सज्ज होईल कुणाल पाटीलसाठी हा चेंडू. लोअर फुलटा चेंडू सरळ बॅटनं हा चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे सुद्धा एक सिंगल धाव म्हणजे मोठ्या फटक्यापासून खरं तर वंचित ठेवलंय फलंदाजी करत असताना संघाला चिखले संघानं. चांगली गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये यंगस्टार 11 चिखले संघाची. चांगली फाईट बॅक देत असताना धावा इथं रोखायचं काम केलं जात आहे. कारण पहिल्या चेंडू जो झेल उडाला तो घेतला असता तर कदाचित इथून चिखले संघावर दबाव आणता आला असा. लोअर फिल्डर चेंडू बॅक टू बॉलर ही संकल्पना आपण पाहिली. त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला होता पण अडवता आला नाही आहे त्या ठिकाणी. जबरदस्त गोलंदाजी म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजानं आपलं वर्चस्व दाखवलंय. एकही मोठा फटका या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील. हा फटका आपण पाहिला पॉइंटच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक जरूर पोहोचलाय. आउटफील्ड त्या ठिकाणी थोडी खराब आहे आणि त्याचा फायदा खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या पोंजे संघाला मिळाला आहे. आणि पहिलं षटक इथून समाप्त झालंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खरं तर बॅटिंग करत असताना यंगस्टार 11 चिखले संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद असताना 6 या धावसंख्येवर.
पहिले 6 चेंडू आपण पाहिले पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं पोंजे संघाचं आणि पोंजे संघानं खरं तर चिखले संघाला 6 धावेवर रोखलं होतं बॅटिंग करत असताना. एकूण गरज असेल 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 42 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. सामना अजून संपलेला नाहीये. 18 चेंडू असतील आणि 42 धावांची अद्याप गरज असेल जिंकण्यासाठी चिखले संघाला. गोलंदाजीच्या मार्कवर येईल प्रशांत. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला. बॅकवर्ड स्क्वेअरकडे कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल सीमा पार. चौकार येईल आणि या 4 धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या धावसंख्येवर. हा चौकार प्रशांत याच्या गोलंदाजीवर आलाय. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये जिथे फलंदाज आपण पाहिला कुणाल पाटील आणि रोहितला चांगली पार्टनरशिप, चांगली एकमेकांना दिलेली साथ. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न जरूर होता. पंच वळतायत आमच्याकडे की हा चेंडू खराब आहे आणि हा चेंडू वाईट घोषित केले गेलाय आणि एक धाव मिळेल अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. एकूण 11 या धावसंख्येत जाऊन पोहोचलाय धावफलक. प्रशांत हे षटक आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर त्याच्यावर आक्रमण केलं आणि त्यानंतर हा दबाव गोलंदाजीच्या शैलीवर खरं तर इथून आक्षेप घेतला गेलाय बॅटिंग करत असताना या दोन्ही फलंदाजांना. यस, तिसरे पंच आमचे कुणाल यांना आपण पाहतोय मॅच रेफरी. हो 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 हो, व्हॉट अ डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे पूर्णपणे यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रशांतची आपल्याला पाहायला मिळाली. इथून धक्का मिळेल फलंदाजी करत असताना शिवसाई पोंजे संघाला. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर टेबल तेरी म्हणजे 11 धावा आणि एक फलंदाज बाद असताना शिवसाई पोंजे संघ. फलंदाजाकडे त्रिपलाचीत बाद झालाय कुणाल पाटील ज्यानं एक चौकार जरूर ठोकला होता आणि तो बाद झाल्यानंतर नवीन बॅटर सूरज पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सामना तुम्हाला जिंकायचा असेल इथून एकामेकाला साथ द्यावी लागेल. खिलाफ कितने भी हो कोई फर्क नहीं पड़ता लेकिन साथ निभाने वाला दमखम रखने वाला होना चाहिए. खरं तुम्ही असं म्हणतात की तुमच्यासोबत कितीही लोक असू द्या पण संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एकट्याला करावा लागतोय. 16 चेंडू आणि 37 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी यंगस्टार 11 चिखले संघाला. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. पहिल्या चेंडूवर 4, त्यानंतर वाईट चेंडू आणि हा विकेट आपण पाहिला. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडं फंबलिंग पाहायला मिळालं. याचा फायदा लगेचच उचलला दोन्ही फलंदाजांना आणि लगेचच 2 धावा घेतल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एक गडी बाद असताना 13 या धावसंख्येवर. लोअर फुलटा चेंडू लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. अगदी हातामध्ये चेंडू त्याच्या एका टप्प्यानं विसावला गेलाय आणि कुठलीही चुकी गेली नाहीये आता आणि फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने खरं तर 14 या धावसंख्येत जाऊन पोहोचलाय धावफलक आणि येणारे 14 चेंडू आणि 34 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी यंग स्टार चिखले संघाला. प्रशांतला आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी प्रशांतची आपण पाहिली ती जबरदस्त गोलंदाजी. पुलटा चेंडू बॅटच्या मधोमध चेंडू जरूर आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय आणि आणखी एक फलंदाज होईल इथून बाद. दुसरा धक्का लागेल फलंदाजी करत असताना यंग स्टार 11 चिखले संघाला. येणारे 13 चेंडू असतील
येणारे 13 चेंडू आणि गरज असेल 34 धावांची. एकूण 14 धावा धावपालकर आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 32 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. आणि त्या धावा कंपल्सरी चेस करत असताना चिखले संघानं 2 फलंदाज खरं तर गमावलेत. 12 चेंडू 32 धावांची गरज जिंकण्यासाठी. कोण जिंकणार कोण हरणार निर्णायक षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर प्रणव दुर्गेला आपण पाहू शकाल. तिसरं षटक म्हटल्यानंतर निर्णायक षटक असेल आणि या निर्णायक षटकामध्ये खरं तर धावा किती खर्च केल्या जातील हे सुद्धा पाहावं लागेल. आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. आणि हा डॉट चेंडू पडतोय. एकूण 16 धावा. 2 फलंदाज इथून बाद झालेत. आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल 11 चेंडू 32 धावांची. 11 चेंडू 32 धावांची गरज जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलाय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एका टप्प्यानं खरं तर त्या ठिकाणी चेंडू ताकदीचा प्रयोग केला होता क्षेत्ररक्षकानं आणि फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगल धाव मिळेल इथे. सिंगल धावेच्या मदतीने 17 या धावसंख्येत जाऊन पोहोचलाय धावफलक. अजूनही जर विचार केला तर 10 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सिंगल डबलनं खरं तर इथून चिखले संघाचं काम भागणार नाही आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. प्रेशर इथून रिलीज करावा लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फक्त सिंगल धाव मिळेल त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षणाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये करत असताना क्षेत्ररक्षकांना आपण पाहतोय. कारण गोलंदाज ज्या वेळेला चांगली गोलंदाजी करतोय त्याला क्षेत्ररक्षणाचा साथ लाभतंय. 9 चेंडू आणि 30 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. हे येणारे 3 चेंडू या षटकातील खूप काही सांगून जातील. एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये शिरकाव करताना चिखले संघाला आपण पाहू शकाल. 9 मध्ये 30 धावा अजून बनवायच्या आहेत. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. आता पूर्णपणे दडपणा खाली खेळताना चिखले संघाला आपण पाहतोय. 8 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. एकूण 8 चेंडू 30 धावांची अद्याप गरज. सामना मित्र म्हणेन सध्याच्या घडीला पोंजी संघाच्या बाजूनं हळूहळू झुकतोय. आता झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. एखादा षटकार जर आला तर सामन्यामध्ये टिस्ट निर्माण होईल आणि
इथे मात्र क्षेत्ररक्षकांना अप्रतिम झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद. येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. एका पाठोपाठ खरं तर 3 फलंदाज या बाद झालेत. येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज जिंकण्यासाठी. आता 7 मध्ये बनवायच्या 30 धावा क्रिकेटमध्ये बनताना सुद्धा पाहिलेत, मात्र त्या धावा चिखले संघ कुठून काढेल का? कारण कंपल्सरी चेसिंग आहेत. 7 मध्ये 30 बनवायचे आहेत. या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर एखादा चौकार षटकार येईल का? कारण उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रणय पाटील. आडव्या बॅटनं ऑन साइडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरतून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि 6 चेंडू आणि 24 धावांची गरज जिंकण्यासाठी. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. खरं तर आई गावदेवी मोपे संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. जीकेसी धुंद्रे संघ, जीकेसी धुंद्रे संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. मोपे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. साठी दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ पराभव पत्करायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ जिद्दीने खेळतात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जाईल. गोलंदाजीच्या मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन राजेश चव्हाणला आपण पाहू शकाल. आडव्या बॅटनं ऑन साइडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहे आणि सोप्पा झेल टिपला गेलाय आणि फलंदाजाचा संपुष्टात आणलाय खेळ. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. पाच चेंडू आणि 24 धावांची अद्यापही गरज. सामना अजून संपलेला नाहीये. या चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का? कारण सामन्यामध्ये या चेंडूवर जर षटकार आला तर सामना निश्चित खुला होईल. 5 मध्ये 24 धावांची अद्यापही गरज. जिंकण्यासाठी कोण जिंकणार, कोण हरणार? सुपर 10 मध्ये कोण जाणार? पोइंजे संघ जाणार की चिखले संघ जाणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागले, सर्वांच्या नजरा लागले गेलेत. लोअर पुलटा चेंडू सरळ बॅट न डीप एक्स्ट्रा कव्हर सिंगल डबल न खरं तर काम भागणार नाहीये. 4 चेंडू 23 धावांची गरज. प्रवीण 1 मॅन आर्मी आमच्या जीकेसी धुंद्रे संघाचे. चांबो 4 चेंडू 23 धावांची गरज. 4 चेंडू 23 धावांची गरज. फिरकीच्या जाळ्यामध्ये ओढलं गेलंय त्या ठिकाणी आणि हा डॉट चेंडू. मी तर म्हणेन चिखले संघानं सामना सोडला की काय, शेवटपर्यंत प्रयत्न करणं खूप गरजेचं होतं. 3 मध्ये आता गरज आहे 23 धावांची. जर 3 षटकार आले तर काही फरक नाही पडणार. सामन्यामध्ये खरं तर मजा नाही. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर खरं तर सामना खेचून आणलाय पोइंजे संघानं. जबरदस्त गोलंदाजी. सामना आता पूर्णपणे झुकलाय शिवसाई पोइंजे संघाच्या बाजूने. 2 चेंडू 23 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त 4 फलंदाजांना त्यानं झेलबाद केले होते. आदित्यचं कौतुक करावं लागेल. 4 झेल त्यानं टिपले गेलेत. आता सामना मित्र म्हणेन पूर्ण पराभवाच्या छायेमध्ये गेलाय चिखले संघ. 1 चेंडूमध्ये 23 धावा खरं तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये बनताना आपण कदाचित पाहिल्या पण असेल. सामन्यामध्ये मजा नाहीये.
सामन्याची हवा गोलंदाजी करणाऱ्या संघांना पूर्णपणे शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न आणि सामना संपलाय आणि सामना 23 धावानं खरं तर जिंकलाय शिवसाई पोईंच्या संघानं. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अखेरता सुपर 10 मध्ये खरं तर प्रवेश करणारा आजच्या दिवसातील हा पहिला संघ ठरला आहे शिवसाई पोईंचे संघ. यंगस्टर क्रिकेट संघ आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आयोजकांच्या वतीनं आपल्या